अयोध्या कांड अष्टम सर्ग। भरताचे वनी प्रस्थान। मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, एकदा मुनीश्वर आणि मंत्री गणासह यांच्यासह भगवान वशिष्ठ गुरुदेव सभेमध्ये असणाऱ्या राज्यसभेमध्ये प्रविष्ट झाले. चतुर्मुख ब्रह्मदेवाप्रमाणेच असणाऱ्या गुरु वशिष्ठांनी आसनी विराजमान होऊन शत्रुघ्नासह भरतास तेथे पाचारण करून आसनी स्थानापन्न होऊ दिले. नंतर देश व काल यांना उचित असे वचन वशिष्ठ शत्रू घातक भरतास म्हणाले, वत्सा, तुझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे आज आम्ही तुला राजपदावर अभिषिक्त करणार आहोत. हे पुरुष श्रेष्ठा, तुझ्यासाठीच माता कैकेयीने राज्य मागून घेतलेले होते, म्हणून सत्यप्रिय राजाने प्रतिज्ञापूर्वक हे राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. म्हणून आता मुनींद्वारा मंत्रोच्चार पूर्वक राज्याभिषेक होऊ दे. ते वचन ऐकून महात्मा भरत त्वरित उत्तरला, अहो मुनीनाथ, मला राज्य कशाला? अहो मुनीनाथ, खरे तर श्रीराम हेच राजाधिराज आहेत आणि आम्ही तर त्यांचे सेवक आहोत. म्हणून मी, तुम्ही, राक्षसी कैकेयी मातेखेरीज इतर माता असे आपण सर्वजण श्रीरामांना परत आणण्यास्तव उद्या सकाळी त्वरेने वनाकडे जाऊया. नाममात्र माता असणाऱ्या कैकेयी तर मी आत्ताच ठार केले असते, मात्र स्त्री हत्या करणाऱ्या मला रघुश्रेष्ठ राम क्षमा नाहीच करणार. तेव्हा उद्या उजाडताच मी आणि शत्रुघ्न पायी पायी दंडकारणी जाणार आहे. तुम्ही या अगर येऊ नका. माझे राम ज्या प्रकारे वनी गेले तसेच ते परत येत नाही तोपर्यंत शत्रुघ्नासह मीही वल्कले आणि जटा धारण करून फळे मुळे यांचाच आहार करीत भूवरतीच निद्रा घेईन. असा आपला निश्चय सांगून भरत गप्प बसला. छान छान असे म्हणत आनंदाने सर्वजणांनी त्याची प्रशंसा केली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भरत निघालेवर सुमंत्राने प्रेरणा दिलेले सर्व सैनिक हत्ती आणि घोडे यांच्यासह त्यांचे मागोमाग निघाले. कौसल्या आदी राजस्त्रिया, वशिष्ठ आदी द्विजगण असे सर्व जणू पृथ्वीच आच्छादितच करीत त्याच्या मागे पुढे दोन्ही बाजूनी यथायोग्य संरक्षण देत निघाले. शृंगवेर नगरीच पोहोचलेवर शत्रुघ्नाने प्रेरित केलेले मोठे सैन्य गंगा नदी तीरावर तळ ठोकून राहिले. भरत आल्याचे समजल्यावर गुहाच्या मनी शंका उद्भवली की मोठी सेना घेऊन भरत का बरे आला आहे? श्रीरामांना तर याची कल्पनाही नाही. काहीतरी वाईट हेतू धरून तर तो आला नसेल ना? तेव्हा त्याचे जवळ जाऊन त्याचे मन जाणून घ्यावयास हवे. त्याचा भाव शुद्ध असेल तरच तो गंगा पार करून जाऊ शकेल माझ्या मदतीने. नाहीतर माझे ज्ञाती बांधव हाती शस्त्रे धारण करून नावा खेचून काढून उभ्या करतील आणि सर्व दिशांना लक्षपूर्वक सावध राहतील. अशा प्रकारे आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना आज्ञांकित करून नाना प्रकारचे नजराणे घेऊन गुह भरता समक्ष उपस्थित झाला. विविध प्रकारच्या शस्त्र धारणेसह आपल्या ज्ञाती बांधवासह भरतासमोर सर्व नजराने ठेवले. जेव्हा त्याने सभोवार पाहिले तर त्यात दिसले की वल्कल वस्त्रे धारण करून मेघाप्रमाणे श्याम जटारूपी मुकुट धारण करणारा रामाविषयी राम राम असे मुखाने सतत घोष करणारा धाकट्या भाऊ सोबत असणारा भरत
मंत्र्यासोबत बसलेला होता. हे सर्व अवलोकून निषादराज गुहाने जमिनीवर मस्तक ठेवून मी गुह आहे असे म्हणून भरतास वंदन केले. गुहात उठून आदरपूर्वक भरताने त्यास आलिंगन दिले आणि शांतपणे त्याचे कुशल विचारून गुहास मित्रत्वाने म्हणाला, हे बंधो, तू रामचंद्राबरोबर येथे राहिला होतास आणि निर्मळ मनी हर्षाश्रुपूर्ण नेत्र असलेल्या श्रीरामांनी तुला आलिंगन दिले होते. लक्ष्मण व सीता सोबत असणारे कमलपत्राप्रमाणे नेत्र असणाऱ्या श्रीरामांनी तुझ्या सोबत संभाषण केले होते. त्यामुळे तू धन्यच की झाला आहेस. हे सुव्रता, तू श्रीरामांना जेथे पाहिलेस त्या स्थळी तू मला घेऊन जावेस. तसेच सीतेसह ज्या ठिकाणी पहुडले होते ते स्थान तू मला दाखवावे. तू श्रीरामांचा प्रियतम मित्र आणि त्यांचा भक्तही आहेस, म्हणून तू भाग्यवान आहेस. असे बोलताना श्रीरामांची पुन्हा पुन्हा आठवण केल्याने भरताचे डोळे अश्रूंनी भरून गेले. ज्या ठिकाणी रात्री श्रीरामांनी विश्रांती घेतली होती तेथे भरत गुहाबरोबर गेला. नंतर ज्यावर कुश गवत पसरले होते आणि सीतेच्या अलंकारामधून गळून पडलेल्या सुवर्णमण्यांनी जे सुशोभित झाले होते असे ते रामांचे शयनस्थान भरताने पाहिले. तेव्हा दुःखाने व्याकुळ झालेला तो भरत शोक करू लागला. अहो, अतिशय सुकुमार जनक कन्या सीता प्रसादातील मौशार आवरण असणाऱ्या सुंदर अशा रत्नजडित पलंगावर श्रीरामांसह विश्रांती घेत असे. तीच आज माझ्यामुळे रामांसह पुष्पानावर बिछाण्यावर कशी बरे निद्राधीन होत असेल. सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. सर्ग 8 पुढे सुरू.